नमस्कार मंडळी. आजच्या लागूमध्ये आपण ना अगदी वर्षभर टिकणारा आणि खमंग असा मसाला कसा बनवायचा हे दाखवणार आहे. आणि त्यासाठी कोणते मसाले हे तेल न टाकता भाजायचे आहेत आणि कोणते मसाले तेल टाकून भाजायचे आहेत, त्याचबरोबर कुठल्या कुठल्या प्रकारच्या मी मिरच्या घेतल्या आहेत हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहेत. आणि कोणकोणते गरम मसाले किती प्रमाणामध्ये घेतलेले आहेत हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे. त्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. आणि हा मसाला बनवल्यानंतर हा मसाला आपण कशा प्रकारे साठवून ठेवायचा हे देखील सांगणार आहे तुम्हाला. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा. मी इथे बिल्डिंगच्या टेरेसवरती कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस मिरच्या छान वाळवल्या आहेत आणि त्यानंतर सर्व मिरच्यांची देठं काढून घेतलेली आहेत. त्याचबरोबर नाही ते मी 1 किलो लवंगी मिरची घेतलेली आहे आणि अर्धा किलो नाही आपली बेडगी मिरची आहे. या मिरच्या मी छान अशा वाळवून घेतलेल्या आहे. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये ना वाळवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता बघा किती छान अशा वाळलेल्या आहेत. अगदी सहज आपले तुकडे पडत आहेत मिरच्यांचे. त्याचबरोबर ही बेडगी मिरची पण बघा किती सहज तुटली जात आहे. म्हणजे या मिरच्या आपल्या छान अशा वाळलेल्या आहेत. आता या सर्व आपल्याला ना मसाले भाजून घ्यायचे आहेत. चला तर हे सर्व मसाले आपल्याला ना मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. सुरुवातीला इथे मी जिरी भाजून घेत आहे आणि जिरीचा छान असा कलर बदलेपर्यंत आपल्याला जिरी भाजून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी बडीशेप घेतलेले आहे आणि बडीशेप देखील आपल्याला कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी सफेद तीळ घेतलेले आहे. तीळ देखील छान अगदी तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि सर्व भाजताना आपल्याला इथे मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी शाही जिरे घेतलेले आहे आणि ते देखील आपल्याला मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी खसखस घेतलेले आहे आणि खसखस ना पटकन तडतडते किंवा उडते, त्यामुळे ना अगदी मंद आचेवरती त्याचबरोबर अगदी सेकंदावरच आपल्याला भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर आता इथे मी काही मसाले हे तेल टाकून परतून घेणार आहे. तर सुरुवातीला इथे मी ना मोहरी घेतलेली आहे आणि अगदी चमच्याभर तेलामध्ये मी मोहरी भाजून घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी कबाब चिनी, नागकेशर आणि नागकेशर हे तिन्ही एकत्रच भाजून घेणार आहे. हे दिसायलाही एकसारखेच असतात, त्यामुळे इथे मी तिन्हीही एकत्र भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर मी पुन्हा एकदा थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये मी मिरी आणि लवंग टाकून घेतलेले आहे आणि ते देखील आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी पुन्हा एक चमचाभर तेल टाकलेलं आहे आणि दालचिनी देखील आपल्याला मंद आचेवरतीच भाजून घ्यायची आहे. दालचिनीचा थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर मी पुन्हा चमचाभर तेल टाकलेलं आहे. यामध्ये मी मसाला वेलची आणि चक्रफूल टाकून हे देखील मंद आचेवरती भाजून घेत आहे. आणि हे सर्व ना मी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेत आहे. त्यानंतर मी इथे रामपत्री, जायत्री, त्यानंतर मी दगडफूल हे तीनही एकत्र भाजून घेत आहे. आपल्याला इथे हे सर्व मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर हे मी काढून घेतलं. त्यानंतर मी पुन्हा एक चमचाभर ते टाकलेलं आहे आणि त्या हळकुंड मी तळून घेणार आहे. आणि हळकुंड इथे मी छान अशी फुलू देत आहेत. बघा छान असे हळकुंड फुललेले आहेत. त्यानंतर इथे मी हळकुंडाचे काही तुकडे केलेले नाही आहेत, तुम्ही पाहिजे तर तुकडे करू शकता. त्यानंतर इथे मी हिरवी वेलची त्याचबरोबर मेथी घेतलेली. अगदी पटकन हे करपण्याची शक्यता असते, त्यामुळे इथे मी दोन्ही एकत्रच टाकलेलं आहे आणि एकत्रच भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा तेल टाकलं आहे आणि इथे मी सुंठ, जायफळ, थोडा हिंग अगदी टम्म फुगेपर्यंत ना मी तळून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी तमालपत्र घेतलेलं आहे, पण तमालपत्राचे ना अशा प्रकारे मी तुकडे केलेले आहेत, त्यामुळे ना तमालपत्र व्यवस्थित भाजता येतं. त्यानंतर इथे मी धने घेतलेले आहेत आणि धने देखील आपल्याला छान असे कलर बदलेपर्यंत ना भाजून घ्यायचे आहेत, पण करपू द्यायचे नाही आहेत. तर इथे मी धने देखील छान असे भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी ना खोबरं घेतलेलं आहे. अगदी चमच्याभर तेलामध्ये ना मी खोबरं छान असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेत आहे. पण हे खोबरं आपल्याला जे सर्व मसाले परतले आहेत ना त्यामध्ये टाकायचं नाही, तर हे खोबरं आपल्याला सेपरेट ठेवायचं आहे. त्यानंतर इथे मी कांदा घेतलेला आहे आणि कांदा देखील इथे मी ना छान गोल्डन कलर येईपर्यंत
परतून घेतलेला आहे आणि कांदा देखील आपल्याला सर्व मसाल्यांमध्ये न टाकता सेपरेट काढून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत. सुरुवातीला इथे मी बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि बेडगी मिरच्या थोड्या थोड्या करून इथे मी भाजून घेणार आहे आणि मिरच्या देखील आपल्याला सर्व काढून परतून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे मी लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या देखील इथे मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत. त्यानंतर सर्व मसाले आणि मिरच्या मी थंड होऊ देणार आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे मी खोबरं आणि कांदा सेपरेट ठेवलेला आहे आणि सर्व बाकी मसाले आणि मिरच्या मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर हे सर्व घेऊन मी कांडप मशीनमध्ये देणार आहे. आता इथे मी कांडप मशीनमध्ये केलेला मसाला खूप टेस्टी आणि त्यामधनं जे काही मसाल्यांमध्ये तेल सुटतं ना, त्यामुळे मसाल्याला एक खमंगपणा येतो. तर आत्ताच मी डंक्यामधून मसाला कुटून आणलेला आहे आणि बघा हा आपला मसाला 3 किलो मसाला भरलेला आहे इथे. बघा किती छान कलर दिसत आहे आपल्या मसाल्याचा. तर आता हा मसाला मी आता आणून थंड होण्यासाठी ठेवणार आहे आणि थंड झाल्यानंतर तो मी काचेच्या बरणीमध्ये कशा प्रकारे स्टोअर करून ठेवणार आहे हे तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे. इथे मी स्वच्छ आणि कोरडी अशी काचेची बरणी घेतलेली आहे आणि यामध्ये सर्व मसाला मी काढून ठेवणार आहे. तर बघा आता हा संपूर्ण मसाला इथे मी बरणीमध्ये भरून घेतलेला आहे आणि आता आपण या मसाल्यामध्ये अशा प्रकारे मी 2 खडा हिंगाचे तुकडे घेतलेले आहेत आणि इथे मी यामध्ये ठेवणार आहे अशा प्रकारे. आणि यात आपण आपल्याला झाकण अशा प्रकारे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. हवाबंद झाकण आपल्याला इथे पॅक करायचं आहे. अशा प्रकारे आपण हा मसाला जर बनवला ना तर अगदी वर्षभर किंवा 1.5 वर्ष देखील आपला मसाला छान असा टिकून राहतो. त्याचा खमंगपणा किंवा कलर आहे तसाच राहतो. खूप छान आपला मसाला झालेला आहे आता इथे. आणि त्याचबरोबर मी हळद देखील बनवलेली आहे, ते देखील तुम्हाला मी आता दाखवणार आहे की हळकुंड विकत आणलेले आहेत आणि ते हळकुंड आणल्यानंतर मी ते 1-2 दिवस छान असे उन्हात वाळवले आहेत आणि त्यानंतर ते मी डंक्यामधून कुटून आणलेले आहेत. बघा तुम्हाला मी आता हळकुंड देखील दाखवते. मी ज्यावेळेस मसाल्याचं सामान आणलं होतं संपूर्ण त्यावेळेस 1 किलो हळकुंड देखील घेऊन आलेली होते आणि ते हळकुंड मी 2 दिवस उन्हामध्ये छान असे वाळवले आणि वाळवल्यानंतर मसाल्यासोबतच मी ते हळकुंड सुद्धा दळण्यासाठी नेले होते, पण त्याचा व्हिडिओ माझ्याकडनं आलेला नाही. तर छान असे हळकुंड 2 दिवस वाळवल्यानंतर मी ते हळकुंड आता डंक्यामधून दळून आणलेले आहेत आणि अशा प्रकारे बघा आपली हळद झालेली आहे. इथं 1 किलो हळकुंडापासून एवढी हळद तयार झालेली आहे आपली छान अशी. आता ही हळद मी अशा प्रकारे 2 हिंगाचे खडे घेतलेले आहे आणि त्या हळदीमध्ये ठेवणार आहे आणि हवाबंद अशी मी हळद ठेवणार आहे. म्हणजे ही हळद अगदी वर्षभर आपली छान राहते, बिलकुलही त्याला जाळी वगैरे पडत नाही. अशा प्रकारे आपली हळद तिथे तयार झालेली आहे. आणि बाहेरची हळद काही वेळेस केमिकलयुक्त असते किंवा बाहेरच्या हळदीपेक्षा अशा प्रकारे घरगुती बनवलेली हळद किती केलं तरी चांगलीच असते. त्यामुळे मी अशी दरवर्षी हळद आणि मसाला एकत्रच कुटून आणते. तर इथे आपले दोन्ही पण छान असं तयार झालेलं आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तो चला तर पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.